अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील NICU कक्षात घडलेल्या भीषण घटनेत 3 नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे। या संपूर्ण घटनेची पाहणी करण्यासाठी अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांनी जिल्हा स्त्री रुग्णालयाला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला। या प्रकरणातील दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। दरम्यान या घटनेवरून खासदार बळवंत वानखेडे यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही जोरदार टीका केली आहे। केवळ रुग्णालयाला भेट देऊन आश्वासन देण्यापेक्षा या प्रकरणातील दोषींवर प्रत्यक्ष कारवाई होणे गरजेचे असल्याचे वानखेडे यांनी म्हटले आहे। तसेच या दुर्दैवी घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही खासदार बळवंत वानखेडे यांनी केली आहे। त्यामुळे अमरावतीतील या घटनेवरून आता राजकीय वातावरणही चांगलेच तापले असून प्रशासन आणि सरकारकडून पुढील काळात कोणती कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। 3 नवजात बालकांचा जो त्याच्या हलगर्जीपणानं जो बळी घेतला तो निश्चितच अत्यंत दुःखदायी आहे, वेदनादायी आहे। पण गेल्या 2022-23 ला सुद्धा याच प्रकारचा असाच आणि ज्या कंपनीनं हे मशीन पुरवले होत्या त्या कंपनीचा त्याच वेळेस असा ॲक्सिडेंट झाला। आज त्याच कंपनीनं पुरवलेल्या मशीनमुळेच हा अपघात झालेला आहे। वारंवार हे होत असताना प्रशासनाचं तर पूर्ण दुर्लक्ष आहे, परंतु शासनाचं सुद्धा दुर्लक्ष आहे। याला जे कोणी या सिस्टीममध्ये दोषी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेच पाहिजे। आणि मुख्यत्वे या कंपनीला हे कंत्राटदारानं जे मशीना पुरवल्या त्याच्यावर खऱ्या अर्थानं मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। आमचे पालकमंत्री येतात, पालकमंत्री नेहमीच अमरावतीत येतात, त्यांचं अतिशय प्रेम आहे अमरावतीवर, परंतु शासकीय कामावर प्रेम न करता पक्षाच्या वाढीवर प्रेम करतात आणि ह्या अशा ज्या गोष्टी आहेत प्रशासनाचे त्याच्यावर दुर्लक्ष करतात। म्हणून पालकमंत्र्यांनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे आणि ही जी कंपनी आहे या कंपनीवर मी पुन्हा सांगतो की मनुष्यवधाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि जे या सिस्टीममधले कर्मचारी आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे। फायर ऑडिट संदर्भात काही आपण पाहणी केली? फायर ऑडिटच्या संदर्भात मी तर याच्या अगोदरी CS सोबत बोललो होतो, पण ते सांगतात की आम्ही ऑडिट केलं, ऑडिट करत असतो, परंतु ही जी काही यंत्रणा आहे ती यंत्रणा सुस्त झालेली आहे। ती सुस्त झाल्यामुळेच हा 3 नवजात बालकांचा बळी या प्रशासनानं घेतलेला आहे।